जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो, काल संपूर्ण देशभर भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। गल्लोगल्ली, शहराशहरात, गावागावात एकच जल्लोष दिसत होता। निळे झेंडे, जय भीमच्या घोषणा, ढोलताशांचा गजर, डीजेचा आवाज आणि लाखो लोकांचा उत्साह। वातावरण अक्षरशः भारावून गेलं होतं। 14 एप्रिल हा फक्त एक दिवस नाही, तर हा दिवस आहे त्या महामानवाचा ज्यांनी कोट्यावधी लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। हा दिवस आहे स्वाभिमानाचा, संघर्षाचा, शिक्षणाचा आणि समतेचा। म्हणूनच भीम जयंती आली की समाजात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। लोक घराबाहेर पडतात, मिरवणुका निघतात, गाणी वाजतात, नारे घुमतात, कारण हा फक्त उत्सव नसतो, आपल्या इतिहासाशी, आपल्या अस्मितेशी जोडलेला क्षण असतो। परंतु मित्रांनो, यासोबत काल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या। काही लोक म्हणत होते नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करा। त्यांच्या मते बाबासाहेबांचा सन्मान करायचा असेल तर त्यांच्या विचारांचं वाचन व्हायला हवं। ही भूमिका चुकीची नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सर्वात मोठं शस्त्र मानलं। त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्यामुळे वाचन, अभ्यास, विचारांची देवाणघेवाण हे सर्व आवश्यक आहे। जयंती फक्त एका दिवसापुरती नसून ती वर्षभर मनात असायला हवी। पण दुसरी बाजू ही तितकीच ताकदवान आहे। अनेक तरुण, अनेक कार्यकर्ते म्हणत होते आम्ही 364 दिवस वाचतो, एक दिवस नाचलो तर काय बिघडलं। हा प्रश्नही विचार करण्यासारखा आहे, कारण प्रत्येक आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते। कोणी वाहतो, कोणी भाषणातून विचार मांडतो, कोणी रक्तदान करतो आणि कोणी नाचून गाऊन जल्लोष करून आपला आनंद व्यक्त करतो। मग नेमकं चूक कोण आणि बरोबर कोण? खरं सांगायचं तर हा प्रश्न डीजेचा नाही, हा प्रश्न आहे भावनेचा। शतकानुशतकं ज्यांना दुय्यम वागणूक मिळाली, ज्यांना शिक्षणापासून दूर ठेवले गेले, ज्यांना माणूस म्हणून मान दिला गेला नाही, त्या समाजासाठी भीम जयंती म्हणजे केवळ सण नाही, ती आहे जिंकलेल्या स्वाभिमानाची घोषणा। ती आहे आम्हीही आहोत असं जगाला सांगण्याची वेळ। ती आहे आपल्या अस्तित्वाचा आवाज। म्हणून जेव्हा लाखो लोक रस्त्यावर उतरतात, जेव्हा निळे झेंडे आकाशात फडकतात, जेव्हा जय भीमचा नारा दुमदुमतो, तेव्हा तो फक्त आवाज नसतो, तो इतिहास बोलत असतो। हो, काही वेळा अतिरेकही होतो, वाहतूक अडते, आवाजाचा त्रास होतो, भांडणं होतात, चुकीचे प्रकारही घडतात। ते निश्चितच टाळायला हवं, कारण बाबासाहेबांनी कधीही अराजकता शिकवली नाही। त्यांनी शिस्त, विचार, कायदा आणि संविधान शिकवलं। म्हणून उत्सव असावा पण सुसंस्कृत असावा, जल्लोष असावा पण जबाबदारीने असावा, आनंद असावा पण इतरांना त्रास न देता असावा। आता आणखी एक गोष्ट, काही लोकांच्या डोळ्यात आजही भीम जयंती खुपते का? कारण भीम जयंती म्हणजे फक्त सजावट नाही, ती आहे जागृती, ती आहे प्रश्न विचारण्याची ताकद, ती आहे समानतेची मागणी, ती आहे अन्यायाला दिलेलं उत्तर। आणि जागृत समाज नेहमीच काहींना अस्वस्थ करतो। पण मित्रांनो, त्याला उत्तर रागाने द्यायचं नाही, तर उत्तर द्यायचं आहे शिक्षणाने, उत्तर द्यायचं आहे प्रगतीने, उत्तर द्यायचं आहे एकतेने, उत्तर द्यायचं आहे यशाने। कारण बाबासाहेबांनी हातात दगड नाही, हातात पुस्तकं दिले। त्यांनी द्वेष नाही, स्वाभिमान दिला। त्यांनी अंधार नाही, संविधानाचा प्रकाश दिला। म्हणून आपण काय करायचं? जयंतीला उत्सवही करायचा, पण पुस्तकही वाचायची, नाचायचंही पण विचार समजूनही घ्यायचे, मिरवणूकही काढायची पण समाजासाठी कामही करायचं, फोटोही टाकायचे पण बाबासाहेबांचा संदेशही पोहोचवायचा। हीच खरी जयंती आहे, हाच खरा सन्मान। चला, बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान जपूया, समतेचा विचार पुढे नेऊया। जय भीम नमोबुद्धाय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।